Hello students, let's study the third chapter of Math 2. Name of the third chapter is triangles. या प्रकरणामध्ये त्रिकोणासंदर्भात आपण बऱ्याच बाबी शिकणार आहोत. प्रकरण अतिशय सोपं आहे, मात्र कन्सेप्ट जरा जास्त आहे. कोणकोणते कन्सेप्ट आहेत ते जर आपण पाहू. या प्रकरणामध्ये आपल्याला एक सिंपल जर ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगल साठी रिमोट इंटेरियर एंगल थेरम, एक्सटेरियर एंगल थेरम, कॉन्ग्रुएंस ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगल्स, आइसोस्केलस ट्रायंगल असेल तर थेरम ऑफ आइसोस्केलस ट्रायंगल, कॉन्व्हर्स ऑफ आइसोस्केलस ट्रायंगल, राइट एंगल ट्रायंगल असेल तर 30 60 90 ट्रायंगल प्रॉपर्टी आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 ट्रायंगल, त्यानंतर मीडियन ऑफ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ मीडियन ऑन हायपोटेन्यूस ऑफ राइट एंगल ट्रायंगल, परपेंडिकुलर बायसेक्टर थेरम, एंगल बायसेक्टर थेरम, असे कन्सेप्ट आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचे आहेत. साधे सरळ आणि आकृत्यांशी संबंधित असणारे कन्सेप्ट आहेत. त्यामुळे तुम्हाला आकृत्या जर व्यवस्थित समजल्या तर हे प्रकरण समजायला अडचण जाणार नाही. आता जसं पहिलाच कन्सेप्ट जर आपण घेतला की थेरम ऑफ रिमोट इंटिरियर एंगल्स ऑफ अ ट्रायंगल, ऐकायला जरा आपल्याला अडचणीचं नाव वाटते की थेरम ऑफ, एकतर थेरम म्हटलं म्हणजे तसंच आपल्याला थोडी भीती वाटायला लागते. मात्र थेरम म्हटलं की हा अत्यंत सोपा भाग आहे असं समजायचं. थेरम ऑफ रिमोट इंटिरियर एंगल्स ऑफ अ ट्रायंगल नेमकं काय आहे जर आपण ते थेरम प्रूव्ह करण्याच्या आधी पाहून घेऊ. एक समजा ट्रायंगल आहे, ठीक आहे. या ट्रायंगलला नाव देऊ आपण एबीसी. ट्रायंगल एबीसी मध्ये तीन एंगल आहेत. एंगल बीएसी, एंगल एबीसी, एंगल एसीबी, ठीक आहे. तीन एंगल आहेत. हे तीनही एंगल त्या ट्रायंगलचे एंगल आहेत, बरोबर आहे. म्हणून या एंगलला इंटेरियर एंगल्स म्हटलं जातं, ठीक आहे. इंटेरियर एंगल्स, आतले कोन असं आपण म्हणू. आता एक काम करू आपण, ही जी बीसी आहे ही बीसी एक्सटेंड करू. बीसी आपण काय केली, एक्सटेंड केली. त्यामुळं एक नव्यानं अँगल इथे तयार झाला. ज्या अँगलला नाव देऊ आपण अँगल एसीडी. हा अँगल एक्सटेरियर अँगल आहे ऑफ ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी चा एक्सटेरियर अँगल, ठीक आहे. आता जर आपण विचार केला की एका ट्रायंगल मध्ये किती एक्सटेरियर अँगल तयार होऊ शकतात, तर पहा हा एक ट्रायंगल आहे ए बी सी, ठीक आहे. बाकी आपण नाव देऊ याला डी ई एफ जी एच आय. ट्रायंगल एकच आहेत, मात्र एक्सटेरियर अँगल किती आहे जरा ते पाहू. एक्सटेरियर अँगल हा एक असा अँगल असतो की ज्या अँगलचा एक आर्म, एक रे हा ट्रायंगलची साइड असली पाहिजे, तरच त्याला एक्सटेरियर अँगल म्हटलं जातं. काय म्हटलं मी, एक्सटेरियर अँगल हा एक असा अँगल असतो की ज्या अँगलला दोन आर्म आहेत, एक आर्म सीडी आहे, एक आर्म सी आहे, बरोबर. ह्या दोन आर्म पैकी एक आर्म हा ट्रायंगलची साइड असली पाहिजे. जसं आर्म सी ही ट्रायंगल एबीसी ची काय साइड आहे. अशा वेळी तो ट्रायंगल जो तयार होतो त्या ट्रायंगलला काय म्हटलं जातं, एक्सटेरियर अँगल. मग आता या फिगर मध्ये पहा, अँगल एसीडी हा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल बीसीई हा सुद्धा एक एक्सटेरियर अँगल आहे.
BCE, कारण CB ही आर्म ट्रायंगलची साइड आहे. मात्र अँगल DCE पहा, DCE हा अँगल एक्सटेरियर अँगल नाहीये. म्हणजे व्हर्टेक्स C जवळ दोन एक्सटेरियर अँगल तयार झाले, 1 2, बरोबर आहे. तसंच व्हर्टेक्स B जवळ पुन्हा दोन अँगल तयार होईल, एक्सटेरियर अँगल. व्हर्टेक्स A जवळ पुन्हा दोन अँगल तयार होईल. म्हणजे एकूण एक्सटेरियर अँगल एकाच ट्रायंगल ABC चे एक्सटेरियर अँगल किती तयार झाले? 1 2 3 4 5 6 6 एक्सटेरियर अँगल तयार करतो एक ट्रायंगल. आणि मग उरले तीन अँगल. हा अँगल DCE, अँगल FBG, अँगल HAI. हे अँगल जे आहेत हे त्या इंटेरियर अँगलचे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, ते एक्सटेरियर अँगल नाही. म्हणजे एक ट्रायंगल 6 एक्सटेरियर अँगल तयार करतो आणि 3 व्हर्टिकली अपोजिट अँगल तयार करतो. तर आता आपल्याला एवढ्या अँगल्सचं वगैरे काही काम नाहीये, तेवढ्या एक्सटेरियर अँगलचं वगैरे काम नाहीये. आपण एकाच एक्सटेरियर अँगलचा विचार करू. आता ट्रायंगल ABC मध्ये BC एक्सटेंड केल्यानंतर आपल्याला रे CD मिळाली आणि जो एक नव्याने अँगल तयार झाला अँगल ACD, याला आपण एक्सटेरियर अँगल म्हटलेला आहे. कोणता अँगल म्हटलेला आहे याला आपण? हा कोणता अँगल आहे? एक्सटेरियर अँगल. आता हा एक्सटेरियर अँगल आहे. या एक्सटेरियर अँगलला अगदी लगेचच लागून असलेला जो अँगल आहे हा कोणता अँगल आहे? अँगल ACB. हा अँगल एक इंटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. मात्र हा नियरेस्ट इंटेरियर अँगल आहे. म्हणजे या एक्सटेरियर अँगलच्या सर्वात जवळचा इंटेरियर अँगल कोणता असेल ट्रायंगलचा, तर तो अँगल ACB आहे. आणि हा झाला नियरेस्ट इंटेरियर अँगल. आता रिमोट इंटेरियर अँगल पाहू. रिमोटचा अर्थ होतो दूरचे इंटेरियर अँगल. आपल्या घरी रिमोट कंट्रोल आहे टीव्हीचा. ऍक्च्युअली तो रिमोट कंट्रोल आपण त्याला म्हणत नाही, आपण रिमोटच म्हणतो, बरोबर आहे की. मात्र तो शब्द आहे टीव्हीचं जे आपण जे थोडी आपण डिस्क वापरतो जिला आपण रिमोट कंट्रोल म्हणतो. तर रिमोटचा अर्थच होतो की दूर. मग आता अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे, त्याचा नियरेस्ट इंटेरियर अँगल ACB आहे. आणि रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे दूरचे मात्र इंटेरियर अँगल ACD चे दूरचे इंटेरियर अँगल आहे अँगल BAC आणि अँगल ABC. अँगल BAC आणि अँगल ABC. दोन रिमोट इंटेरियर अँगल आणि एक नियरेस्ट इंटेरियर अँगल आहे. कोणाला? या एक्सटेरियर अँगलला. म्हणजे या ठिकाणी अँगल A आणि अँगल B हे दोन रिमोट इंटेरियर अँगल आहेत. तर आता हा थेरम काय म्हणतो जरा ते पाहू. मुख्य भागाकडे येऊ. थेरम अतिशय सोपा आहे. म्हटलेलं आहे की मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे जो एक्सटेरियर अँगल आहे ह्या एक्सटेरियर अँगलचं माप किती असतं? 70 डिग्री, 80 डिग्री, 100 डिग्री काय जे असेल ते किती असतं? तर ह्या एक्सटेरियर अँगलचे जे दोन रिमोट इंटेरियर अँगल आहेत ह्या दोन रिमोट इंटेरियर अँगलच्या मापाची बेरीज जेवढी होईल तेवढंच माप हे एक्सटेरियर अँगलचं असतं, असं आपल्याला कोण सांगतं? थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. किती सोपं आहे. समजा ह्या इंटेरियर अँगलचं माप, रिमोट इंटेरियर अँगलचं माप 40 डिग्री आहे. या अँगलचं माप, या दुसऱ्या रिमोट इंटेरियर अँगलचं माप 60 डिग्री आहे. दोघांची बेरीज करा. 40 + 60 किती होतं? 100. ह्या दोघांची जेवढी बेरीज किती मिळाली? 100. तेवढंच माप कोणाचं असतं? एक्सटेरियर अँगलचं.
म्हणजे एक्सटेरियर अँगलचं माप हे 100 डिग्री असतं. दोघांची बेरज एवढं माप हे एक्सटेरियर अँगलचं असतं असं आपल्याला हा थेरम सांगतो. अतिशय सोपा वाक्य आहे, माझ्या मते तुम्हाला समजलेलं असेल. आणि दुसरं पाहून घेऊ आपण थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. हा दुसरा नेमका थेरम काय म्हणतो? तोही थेरम याच्याशी संबंधित आहे. समजा हा एक ट्रायंगल आहे, PQR नाव, ठीक आहे, आणि अँगल PRS हा एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर. माझ्याकडे तुम्हाला रिमोट इंटिरियर अँगल थेरमचं स्टेटमेंट समजलं की एक्सटेरियर अँगलचं माप हे त्याच्या रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजे एवढं असतं. एक्सटेरियर अँगल काय? एक्सटेरियर अँगल थेरम काय म्हणतो की an exterior angle of a triangle is greater than its any of remote interior angle. जनरल आहे, साधं सरळ आहे, याच्यामध्ये काही फारसं लॉजिक नाही आहे. म्हटले आहे की एक्सटेरियर अँगलचं माप हे जास्त असतं कोणापेक्षा? तर त्याच्या कोणत्याही एका दोन पैकी कोणत्याही एका रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा एक्सटेरियर अँगलचं माप हे जास्त असतं. असं कोण म्हणतं आपल्याला? एक्सटेरियर अँगल थेरम. कन्सेप्ट अत्यंत सोपे आहे, फक्त नाव जरा तुम्हाला थोडे अडचणीचे वाटू शकतात. ते का अडचणीचे वाटतात? फक्त नवीन नाव आहेत म्हणून. कन्सेप्ट पाहतो की सोपं आहे. आपण आता शिकलो की समजा अँगलचं माप 40 डिग्री आहे, अँगलचं माप 60 डिग्री आहे. दोन्ही रिमोट इंटिरियर अँगलच्या मापाची बेरीज किती आहे? 100 डिग्री, बरोबर आहे. मग ह्या दोघांची जेवढी बेरीज तेवढंच माप कोणाचं? एक्सटेरियर अँगलचं माप 100 डिग्री. मला सांगा आता 100 डिग्री हे ह्या 40 पेक्षा मोठे आहे आणि या 60 पेक्षा मोठे आहे. म्हणजेच काय? तर एक्सटेरियर अँगलचं माप हे कोणत्याही एका रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा जास्त असतं. असं कोण म्हणतं? एक्सटेरियर अँगल थेरम. आणि रिमोट इंटिरियर अँगल थेरम काय म्हणतो की एक्सटेरियर अँगलचं माप हे त्याच्या दोनही रिमोट इंटिरियर अँगलच्या बेरजे एवढं असतं. माझ्या मते दोनही कन्सेप्ट तुम्हाला आता समजले असतील. मात्र एक थेरम आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे, दुसरा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा नाहीये, त्याचं फक्त आपल्याला इलस्ट्रेशन लिहायचं आहे. मग आता आपण पहिला थेरम प्रूव्ह करू. प्रूव्ह करत असताना आपल्याला माहिती आहे आपण काय लिहित असतो? गिव्हन. स्टेटमेंट वरून पहिल्यांदा फिगर काढायची, त्यानंतरच गिव्हन लिहायचं. मग आता आपण फिगर काढली, गिव्हन आपल्याला माहिती आहे काय म्हणून आपण काय दिलेलं आहे आपल्याला की इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल एसीडी हा काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे. म्हणजे आपण असं म्हणू की इन ट्रायंगल एबीसी अँगल ACD is an exterior angle. सिंपल, एवढंच गिव्हन आहे, ठीक आहे. याच्या आधारावर आपल्याला एवढंच दिलेलं आहे. प्रूव्ह काय करून दाखवायचं आहे? दिलेलं होतं की अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे एका कुठल्याही ट्रायंगलचा, ठीक आहे. प्रूव्ह करून दाखवायचं आहे आता की मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल म्हणजे कोणता अँगल आहे? अँगल ACD इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल, रिमोट इंटिरियर अँगल पहिला कोणता आहे? A आणि दुसरा कोणता आहे? अँगल B. या अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू अँगल ACD हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग प्रूव्ह करत असताना याच्यामध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन वगैरे करायची गरज नाही. सरळ आता आपण प्रूफ काढू. हे प्रूव्ह करून दाखवू या माहितीच्या आधारावर. आता एक मला तुम्ही सांगा, दिसतंय तुम्हाला अँगल ACD प्लस अँगल ACB, फक्त दोन अँगल कोणते अँगल? अँगल सी लिनियर पेअर. आणि अँगल सी लिनियर पेअर दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज म्हणजे हा अँगल अधिक हा अँगल, दोन्ही अँगलच्या मापाची बेरीज किती होतं? 180 डिग्री. असं कोण सांगतं आपल्याला? अँगल्स इन लिनियर पेअर.
शकतो अँगल ACB अँगल ACB प्लस अँगल ACD प्लस अँगल ACD इज इक्वल टू काय होतं 180 डिग्री. काय करणार आहे angles in linear pair angles in linear pair सिंपल कन्सेप्ट आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन देऊ. ठीक आहे. त्यानंतर नाव हा ट्रायंगल ABC आहे. कोणताही ट्रायंगल म्हटलं की त्या ट्रायंगलच्या तीनही अँगलच्या मापाची बेरीज किती होते 180 डिग्री. आपण शिकलेलो आहोत सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा थेरम सुद्धा आपण प्रूव्ह केलेला आहे. मग तोच थेरम आपण अप्लाय करू. आपल्याला माहिती आहे नाउ इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C ने म्हणणार आपण, कारण अँगल C म्हटलं तर अँगल ACB आहे आणि अँगल ACD आहे. त्यामुळे आपण अँगल ACB म्हणू. ठीक आहे. याचं नाव आपण युजिंग 1 लेटर घेतलं तर काही फरक पडत नाही. मात्र याचं आपल्याला युजिंग 3 लेटरच नाव घ्यावं लागेल ACB. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल ACB इज इक्वल टू 180 डिग्री. काय करणार अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आपल्याला माहिती आहे की ते एका ट्रायंगलचे अँगल्स आहेत आणि एका ट्रायंगलचे तीनही अँगल्स च्या मापाची बेरीज ही किती असते 180 डिग्री असते. याला आता आपण इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. ठीक आहे. इथे आपण अँगल्स इन लिनियर पेअर वापरला. इथे आपण अँगल्स ऑफ ट्रायंगल हा कन्सेप्ट अप्लाय केला. दोन इक्वेशन मिळाले. पहिल्या इक्वेशनची राईट हँड साइड पहा, दुसऱ्या इक्वेशनची राईट हँड साइड पहा. इज इक्वल टू 180 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे दोन्ही इक्वेशनची RHS म्हणजे राईट हँड साइड ही इक्वल आहे. याचा अर्थ दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असेल इक्वल असेल. म्हणून आपण काय म्हणू फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दोघांची RHS जर इक्वल आहे तर दोघांची LHS इक्वल असेल. मग काय म्हणू आपण अँगल LHS ऑफ फर्स्ट इक्वेशन इज इक्वल टू LHS ऑफ सेकंड इक्वेशन. मग LHS ऑफ फर्स्ट इक्वेशन काय आहे अँगल ACB प्लस अँगल ACD इज इक्वल टू LHS ऑफ सेकंड इक्वेशन angle A plus angle B plus angle ACB plus angle ACB. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. मग आता इक्वल टू चिन्हाच्या लेफ्ट हँड साइडला पहा आणि राईट हँड साइडला पहा. लेफ्ट हँड साइडला अँगल ACB आहे आणि राईट हँड साइडला अँगल ACB आहे. दोन्ही काय होईल कॅन्सल होईल. मग काय राहील अँगल ACB is equal to angle A plus angle B. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. Hence proved the theorem of remote interior angle. हा थेरम आपण प्रूव्ह केला. माझ्या मते हा थेरम तुम्हाला समजलेला असेल. एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल याचं सुद्धा स्टेटमेंट आहे, मात्र हा प्रूव्ह नाही करायचा आपल्याला. याचं फक्त इलस्ट्रेशन लिहू गिवन टू प्रूव्ह सारखं. इलस्ट्रेशन आपण कसं लिहायचं काय म्हटलेलं आहे an exterior angle of triangle is greater than any of its remote interior angle. म्हणजे एक्सटेरियर अँगल हा मोठा आहे कोणत्याही एका रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा. मला सांगा if angle PRS is आता आपण फिगर वरून लिहित आहोत angle PRS is an exterior angle of triangle PQR. असं जर तुम्हाला दिलं असेल ट्रायंगल PQR चा angle PRS एक्सटेरियर ट्रायंगल असेल तर then we can say that
एंगल PRS जो एक्सटीरियर एंगल है इज ऑलवेज ग्रेटर देन एनी ऑफ इट्स रिमोट इंटेरियर एंगल P. कोणते एका रिमोट इंटेरियर एंगल पेक्षा एक्सटीरियर एंगल ग्रेटर असतो. हा एक घेतला किंवा और एंगल PRS second angle PRS exterior angle is greater than second remote interior angle P असं आपण म्हणू शकतो. इथे आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा नाहीये. माझ्यामध्ये दोनही कन्सेप्ट समजणं अत्यंत आवश्यक आहे जे तुम्हाला समजले असतील. दोन्ही कन्सेप्ट बोर्डवरून लिहून घ्या आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि प्रयत्न करा की जो पहिला प्रॅक्टिस सेट 3.1 आहे हा तुम्हाला सोडवता येतो की नाही सोडवता येतो. अत्यंत सोपा आहे आणि सोडवता येईल, काहीही अडचण जाणार नाही.